चला तर पाहूया की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार आहे, तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेबद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तर सर्वांनाच माहीत आहे पीएम किसान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा हा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे नमोचा हप्ता सुद्धा जमा होणार असे अपेक्षित होते, पण असे झाले नाही। शासनाच्या काही अडचणीमुळे नमोचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। शासनाच्या निर्णयानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस हा हप्ता आपल्याला मिळणार होता। तरी शेतकरी मित्रांनो काळजी करू नये, कारण की 2 ते 3 दिवसामध्ये नमोचा चौथा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो सध्या विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे सरकारला लवकरात लवकर सर्व योजनेचे थकीत हप्ते जसे की पीएम किसान योजना असेल, तसेच नमो शेतकरी योजना असेल किंवा मग लाडकी बहीण योजना असेल, या योजनेचे हप्ते त्यांना वितरित करावे लागणार आहेत। मित्रांनो येत्या रक्षाबंधनला म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांना त्यांच्या बँक अकाउंटवरती वितरित करण्याचा शासनाने निर्णय हा घेतलेला आहे। त्यामुळे त्याचसोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 15 ऑगस्ट पर्यंत तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळू शकणार आहे। त्याचप्रमाणे कर्जमाफी हा मुद्दा सध्या खूप चर्चेमध्ये आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा मुद्दा शेतकऱ्यांकडून मांडण्यात आलेला आहे। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शासनातर्फे हा मुद्दा मान्य देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे। याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे। त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा। तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येत्या 15 तारखेपर्यंत येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।